नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2025 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली एक्झाम होणार आहे. मित्रांनो, आपण मागील 1 महिन्यापासून परीक्षा देण्यापूर्वीची तयारी करत आहोत आपल्या याच चॅनलवरती. मित्रांनो, आता काही दिवसानंतर म्हणजे जवळपास 18 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. त्याच उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून मानसशास्त्र या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करत आहोत. टी-ई-टी 2013 ते 2021 मागील 8 वर्षामध्ये विचारलेले प्रश्न आपण सखोल विश्लेषणासह पाहत आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक स्पेशल सुपर फास्ट तुम्ही 2 दिवसांमध्ये मानसशास्त्र या विषयाची तयारी कशा पद्धतीने करू शकाल, त्याची माहिती मी तुम्हाला या सेशनच्या शेवटी देणार आहेत. ओके. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही 2 दिवसाच्या आत मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने तयारी करू शकता. त्याचा मास्टर प्लॅन तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी फक्त सेशन शेवटपर्यंत बघा. सेशनच्या शेवटी तुम्हाला मी ते सविस्तर सांगणार आहेत. तर बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो, की कनिष्ठ वर्गाच्या एका गटांमध्ये एखादा वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे? बघा, कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, आदर्श. ओके. प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण करत असतो. यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर बघून घ्या, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया, की कनिष्ठ विद्यार्थी वरिष्ठ विद्यार्थ्यांचे अनुकरण करतात. म्हणजे जे आपण अशा पद्धतीने याला शॉर्टमध्ये समजू शकतो मित्रांनो, की 6व्या वर्गातला जो विद्यार्थी आहे, तो 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्याचे अनुकरण करतो. ओके. त्यांच्या बोलण्याचा ढंग, वागण्याची पद्धत, शिस्त, मेहनत, जबाबदारी याकडे ते पाहत असतो. त्यामुळे वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या वागणुकीत, बोलण्यात आणि आचारात आदर्शत्व दाखवले पाहिजे. अशा प्रकारे तो कनिष्ठांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो, आदर्श ठरतो. हे या ठिकाणी आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेतलेलं आहेत. ओके. अशाच पद्धतीने आपण दररोज या ठिकाणी शिकत असतो मित्रांनो. ठीक आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत आपण आपल्या या चॅनलवरती दररोज व्हिडिओज अपलोड करणार आहोत. 23 नोव्हेंबरला आपली एक्झाम होणार आहे. त्याच उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून जवळपास 40 ते 45 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ओके. ते पण व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर बघू शकता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, सामाजिक माघार घेणारा. सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती यांना सामाजिक माघार घेणारा म्हणायचं आहे. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करूया. आता सामाजिक माघार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का आहे? तर अशा व्यक्ती समाजातील लोकांशी संवाद टाळतात. म्हणजे अशा पद्धतीचे जे व्यक्ती असतात ते समाजाशी संवाद किंवा लोकांशी संवाद टाळतात, एकटे राहणे पसंत करतात आणि फक्त स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेली असतात. हे सोशल विड्रॉलचे लक्षण आहे. अशा व्यक्तींमध्ये सामाजिक सहभाव, सामंजस्य आणि सहकार्याची कमतरता दिसते. या ठिकाणी यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश हा मुलाचा पहिला शिक्षक असतो. तर कोण मुलांचा पहिला शिक्षक असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे, की आई. पर्याय ए आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. तर आता स्पष्टीकरणामध्ये बघूया आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा, आई मुलाच्या जीवनातील पहिल्या शिक्षणाचा अनुभव घरातून मिळतो. म्हणजे या ठिकाणी जो मुलगा आहे त्याचा जीवनातील जो पहिला शिक्षणाचा अनुभव आहे तो त्याच्या घरातून मिळतो आणि त्यातील पहिली शिक्षिका म्हणजे त्याची आई असते. तीच मुलाला बोलणे, चालणे, संस्कार, आचरण, भाषा आणि सामाजिक वर्तन शिकवते. त्यामुळे आईला मुलाचा पहिला शिक्षक असे
म्हणतात? या ठिकाणी आपले डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न बघा काय दिलेला आहे, की डॅश डॅश हे नैराश्याचे लक्षण असू शकते. तर कोणते नैराश्याचे लक्षण असू शकते मित्रांनो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. यापैकी कोणताही नाही. म्हणजे निराशावाद हे नैराश्याचे लक्षण असणार आहे. विसराळूपणा हे पण नैराश्याचे लक्षण असू शकतात आणि हर्षोल्लेख हे पण असू शकतात मित्रांनो. आता का? तर आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? नैराश्य म्हणजे मन खेचणे, आत्मविश्वास कमी होणे, झोप न लागणे, थकवा आणि निराशावाद. परंतु दिलेल्या पर्यायांमध्ये पूर्णतः नैराश्याशी निगडित लक्षण नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर यापैकी कोणताही नाही असणार आहे. ओके. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा काय दिलेला आहे. एका विशिष्ट क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे डॅश डॅश काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो प्रतिभा. ओके. आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. प्रतिभा म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, उदाहरणार्थ संगीत, गणित, चित्रकला, क्रीडा असामान्य कौशल्य असणे. सर्व व्यक्तींमध्ये काही प्रमाणात बुद्धिमत्ता असते, पण प्रतिभा असणारे लोक आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात. ओके. आपण या ठिकाणी प्रतिभा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात बघितलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न बघा काय दिलेला आहे. डॅश डॅश व डॅश डॅश ADHD ची वैशिष्ट्ये काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो अनावधान आणि अतिसंवेदनशील अव्यवस्थता. तर मित्रांनो या ठिकाणी काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा अवधान आणि अति संवेदन व्यवस्थता म्हणजे काय? तर बघा ADHD म्हणजे अटेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. यात 2 प्रमुख लक्षणे आढळतात. तर ते कोणकोणते आढळतात? अनावधान यामध्ये लक्ष न देणे, विसरणे, लक्ष केंद्रित न होणे हे या ठिकाणी लक्षणे आढळतात अनावधानामध्ये. त्याच्यानंतर दुसरं लक्षण आहे बघा अतिसंवेदील अव्यवस्थता. तर सतत हालचाल, संयमाचा अभाव, अचानक कृती करणे हे यामध्ये लक्षणे आढळतात. तर महत्त्वाचं आहे ADHD याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा काय दिलेला आहे. मनोवृत्तीच्या 2 पायऱ्याच्या संकल्पनेत 2 पायऱ्या डॅश डॅश आहेत. तर कोणत्या आहे मनोवृत्तीच्या 2 पायऱ्यांच्या संकल्पनेत? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो ध्येय आणि ओळख. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचं आहे, की मनोवृत्ती तयार होण्यासाठी काय दिलेलं आहे मित्रांनो, की मनोवृत्ती तयार होण्याची प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये होते. तर ते कोणकोणते टप्पे आहे? पहिला जो टप्पा आहे तो ध्येय निश्चिती म्हणजे गोल. व्यक्ती एखाद्या उद्दिष्टांशी संबंधित विचार करते, याला ध्येय निश्चिती किंवा गोल म्हणायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे ओळख आयडेंटिफिकेशन. या टप्प्यामध्ये त्या उद्दिष्टांशी स्वतःला जोडून घेतो. हे या ठिकाणी ओळख आणि आयडेंटिफिकेशनची या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये स्पष्टीकरण बघितलेलं आहे. या दोन्ही संतुलन जे आहे ते मनोवृत्ती घडवत असते. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर ध्येय आणि ओळख हे करेक्ट असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती दररोज फ्री क्लास बघायचे असतील, कुठलाही चार्ज देण्याची आवश्यकता नाही, फ्री ऑफ कॉस्ट आपण मागील 1 महिन्यापासून आपल्या या चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये शिकत आहोत. दररोज आपल्याला TET परीक्षेसाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र, या विषयाची सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. मागील 1 महिन्यापासून आपण जवळपास 40 ते 45 व्हिडिओज या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत. ते पूर्वीचे व्हिडिओज बघितले नसाल तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. मित्रांनो डेली बेसिसवरती दुपारी 3 वाजता आपण या चॅनलवरती दररोज व्हिडिओज अपलोड करत असतो. त्यामध्ये आपल्याला सखोल विश्लेषणासह मागील परीक्षेला विचारलेले प्रश्नच शिकायला मिळत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी आपली परीक्षा होणार आहेत TET परीक्षा. या उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून क्लास
अपलोड करत आहोत. 22 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या चॅनलवरती डेली बेसिसवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि डेली बेसिसवरती दुपारी 3 वाजता जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यामध्ये आपण महत्त्वाचेच प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये आपल्याला डेली बेसिसवरती शिकायला मिळत आहेत मित्रांनो. ठीक आहे. चला आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा. बुद्धिमत्ता ही स्वयं जागरूकता आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय ए आंतरवैयक्तिक ही बुद्धिमत्ताची स्वयं जागरूकता आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते बघूया. आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजेच इंट्रापर्सनल इंटेलिजन्स जेव्हा इतरांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळे आपण आपले वर्तन बदलतो तेव्हा त्याला सामाजिक प्रभाव असे म्हणतात. सामाजिक प्रभाव सोशल इन्फ्लुएन्स म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलं. जेव्हा इतरांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळे आपले वर्तन बदलते तेव्हा त्याला सामाजिक प्रभाव असे म्हणायचं आहे. हे समाजशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्रातील महत्त्वाचे संकल्पनात्मक तत्व आहे. ओके, लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न हमखास विचारले जातात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 मानसिक वय आणि कालक्रमावर वयातील संबंधाची गुणोत्तर म्हणून डॅश डॅश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, बुद्धिमत्ता भागफल. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया बुद्धिमत्ता भागफल म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता भागफल म्हणजेच IQ आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये म्हणत असतो. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया. IQचा सूत्र आहे. जर आपल्याला बुद्धिमत्ता भागफलाचं सूत्र विचारलं तर IQ बरोबर मेंटल एज डिवाइड बाय क्रोनॉलॉजिकल एज गुणिले 100. ओके, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बुद्धिमत्ता भागफल हे वैयक्तिक बौद्धिक क्षमता मोजण्यासाठी वापरली जाते. हे अल्फ्रेड बिनेट आणि सायमन यांनी हे संकल्पनाचे रूप दिले आहे. हे संकल्पनात्मक रूप यांनी दिलेले आहे. यामध्ये महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवा. परीक्षेला यावरती प्रश्न हमखास येतो. IQ वरती एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला मिळतो. IQची पूर्ण संकल्पना आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. सामाजिक आदेशाचा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी, तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे डॅश डॅश. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, सामाजिक कौशल्य. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया सामाजिक कौशल्य म्हणजे काय? तर सामाजिक कौशल्य म्हणजे इतरांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, सहकार्य करणे, शिस्त पाळणे आणि समाजात आदरयुक्त वर्तन करणे ही सामाजिक कौशल्याची लक्षणे आहेत. हे भावनिक बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. जे सामाजिक कौशल्य म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितले आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 प्रश्न असा आहे, वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट, दक्षता उद्देशाला धरून वर्तन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, उद्योजक कौशल्य. आता या ठिकाणी स्पष्टीकरणात पाहूया काय दिलेलं आहे. उद्योजक कौशल्य म्हणजे उद्योजक व्यक्तीला ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील, जबाबदार आणि संयमी राहावे लागते. त्यामुळे हे गुण उद्योजक कौशल्याचे आहेत. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रोजेक्शनवरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 17 दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसाद देण्याला महत्त्व असतात. तर हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, अनुपालन. आता अनुपालन म्हणजे काय हे आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया. बघा, अनुपालन म्हणजेच कॉम्प्लियन्स. या ठिकाणी अनुपालन म्हणजे इतरांच्या विनंतीनुसार किंवा दबावाखाली आपले वर्तन बदलणे. हे सोशल इन्फ्लुएन्सचेच एक प्रकार आहे जो बळजबरीशिवाय घडत असतो. या ठिकाणी कॉम्प्लेन्स म्हणजे अनुपालन म्हणजे काय आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. शॉर्टमध्ये आपण स्पष्टीकरण बघत आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 18 कुटुंब किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव काय आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय डी, सामाजिक स्वत्व. तर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. सामाजिक स्वत्व म्हणजे सोशल सेल्फ व्यक्तीचे मी हे फक्त व्यक्तिगत नसून समाजाशी जोडलेले असते. कुटुंब, नातेवाईक, गट यांच्याशी, त्यामुळे ते सामाजिक स्वत्व म्हणतात. कशामुळे? तर मी हा जो आहे व्यक्तीचा मी हे फक्त व्यक्तिगत नसून समाजाशी जोडलेले असते, जसे की कुटुंब, नातेवाईक, गट यांच्याशी. त्यामुळे आपण त्याला सामाजिक स्वत्व असे
म्हणत असतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 19वा. प्रश्न असा आहे मित्रांनो, मूल्य शिक्षणाचा अर्थ डॅश डॅश असतो. मूल्य शिक्षणाचा अर्थ पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास म्हणजेच मूल्य शिक्षणाचा अर्थ होय. स्पष्टीकरणामध्ये बघा, मूल्य शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, ज्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण म्हणजे चारही बाजूंनी विकास होतो. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे. शिक्षण मानसशास्त्रात कशाचा समावेश आहे? तर वरीलपैकी सर्व म्हणजे भावनिक, हे पण शिक्षण मानसशास्त्र याच्यामध्ये समावेश आहे. संज्ञानात्मक आणि सामाजिक हे तिन्ही पर्याय शिक्षण मानसशास्त्रामध्ये येतात. तर स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण क्लिअर करूया. बघा, शिक्षण मानसशास्त्रात विद्यार्थी कसा विचार करतो म्हणजे संज्ञानात्मक, काय अनुभवतो म्हणजे भावनिक, आणि समाजाशी कसा जुळून घेतो म्हणजे सामाजिक, हे सर्व अभ्यासले जाते. यामुळे सर्व घटकांचा समावेश शिक्षण अभ्यास मानसशास्त्रामध्ये होत असतो. अशा पद्धतीने 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुपर फास्ट रिव्हिजन मानसशास्त्र या विषयाची आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. टी परीक्षा ही आता खूप जवळ आलेली आहे. तर मग त्यासाठी मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. 30 प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. तर फक्त 2 दिवसात 700+ प्रश्नांचा सराव, ते पण सखोल विश्लेषणासह कशा पद्धतीने करता येईल याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा टी आपण या ठिकाणी ईबुक क्रिएट केलेला आहे. या ईबुकमध्ये आपल्याला 700+ प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासह फक्त 2 दिवसात करता येणार आहे. या ईबुकमध्ये काय आहे, ईबुकला का घ्यायला पाहिजे, हे ईबुकची फीस किती असणार आहे आणि ईबुक कसे मिळवावे याबद्दल आपण थोडक्यात बघूया. तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता. मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्याची जर इच्छा असेल तर त्यासाठी हे सुपरफास्ट रिव्हिजन ईबुक हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर बघूया परीक्षा 2025 साठी सुपरफास्ट स्टडी कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करता येईल. एकूण 32 पूर्वसंच आपल्याला या ईबुकमध्ये अशा पद्धतीने एकूण 700 प्रश्न पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचा सखोल विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी या ईबुकमध्ये मिळणार आहे. तर 2013 ते 2021 पर्यंतच्या मागील 8 वर्षांमध्ये टी पेपरला मानसशास्त्र या विषयावरील जेवढे काही प्रश्न आले होते ते या ईबुकमध्ये आपण विथ एक्सप्लेन ॲड केलेलं आहे. म्हणजे सखोल विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पेपरला फक्त 18 दिवस बाकी आहे. मग या 18 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण मानसशास्त्राचा अभ्यास करणं हे अवघड जातोय. त्यासाठी आपण सिलेक्टेड 700 प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहे आणि महत्त्वाचे आहे, कमी वेळेत 30 पैकी 30 गुणांची तयारी आपण करू शकतो या ईबुकच्या माध्यमातून. आता या ईबुकला आपण का घ्यायला पाहिजे, तर आता फक्त काही दिवस पेपरला शिल्लक आहेत, तर स्मार्ट स्टडी करणं हे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कशा पद्धतीने करता येईल या ईबुकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण शेवटच्या दिवसांमध्ये सुपरफास्ट रिव्हिजन करू शकतो, याच उद्देशाने हा ईबुक आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ जे महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आहे ज्यावर परीक्षेला 100% प्रश्न विचारतात, जसे की जीन प्याजे यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे त्याची पूर्ण स्टडी आपण या ईबुकमध्ये ॲड केलेली आहे. त्यांनी संज्ञानात्मक विकास हा सिद्धांत मांडलेला आहे. मग संज्ञानात्मक विकासामध्ये किती टप्पे आहेत हे आपण पूर्ण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. जीन प्याजेवरती एक सेपरेट आपण सेट तयार केलेला आहे. त्याच्यानंतर वायगोस्की दुसरा मानसशास्त्रज्ञ आहे, यांनी सामाजिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. मग सामाजिक विकास सिद्धांतामध्ये कोणकोणते प्रकार पडतात. त्याच्यानंतर कोहलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत हे पण आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. या ईबुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यावर मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण स्पष्टीकरणासह विशेष म्हणजे थेरॉटिकल पण ॲड केलेला आहे. हा ईबुक अतिशय महत्त्वाचा आहे आणि अल्पशः फीजमध्ये आपल्याला मिळणार आहेत. शेवटी तुमची इच्छा आहे, घेत असाल तर घेऊ शकता. आपल्याला हा ईबुक मिळवायचा कशा पद्धतीने, तर या ईबुकची फीज किती आहे. या ईबुकची फीज आहे मित्रांनो फक्त 99 रुपये. 99 रुपयांमध्ये फक्त 99 रुपयामध्ये आपण 700+ प्रश्नांचा सराव या ठिकाणी करू शकतो विथ एक्सप्लेन सविस्तर विश्लेषणासह. फक्त 99 रुपयांमध्ये आपण हा ईबुक मिळू शकता मित्रांनो. ते आपल्याला ऑनलाईन पे करायचं आहे. तुम्ही गुगल पे किंवा फोनपेने आपल्याला या ठिकाणी 99 रुपये सेंड करू शकता. ओके. 99 रुपये आपल्याला या नंबरवरती सेंड करायचं आहे. 7507 38 63 06 या नंबरवरती आपल्याला
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. फोनपे किंवा गुगल पे केलेल्याचा स्क्रीनशॉट याच WhatsApp नंबरवरती आपल्याला सेंड करायचा आहे. सेंड केल्यानंतर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल आणि या ईबुकच्या माध्यमातून तुम्ही फक्त 2 दिवसामध्ये मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने तयारी करू शकता. मानसशास्त्र हा विषय दोन्ही पेपरसाठी सेमच सिलेबस असतो मित्रांनो, ठीक आहे. त्यासाठी स्मार्ट स्टडी जर करायची असेल तर हा ईबुक घ्यायला काही हरकत नाही. फक्त ₹99 फीज आहे, जास्त फीज नाही मित्रांनो, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. आणि आपल्या ह्या चॅनलवरती दररोज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्लास पाहायला मिळणार आहेत. यूट्यूबवरती आपले लेक्चर 22 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे, ठीक आहे. जर हा ईबुक मिळवायचा असेल तर फक्त ₹99 तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे आणि स्क्रीनशॉट या नंबरवरती सेंड करायचा आहे. 7507386306 या नंबरवरती, ठीक आहे. मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक यू सो मच.